हाय हॅलो नमस्कार मंडळी. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दीपाली सर टेस्ट व्लॉग. तर थंबनेलवरून तुम्हाला कळलंच आहे की आज आपण बनवतो ते म्हणजे पुरणपोळी. सो तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. तर आज आपण बनवतोय पुरणपोळी. तर प्रत्येक ठिकाणी पुरणपोळी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. सो माझी पद्धत कशी आहे हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर आमटी कशी असते, कटाची आमटी कशी असते आणि परत पुरणपोळी विशेष आम्ही कसं बनवतो आणि कशाप्रकारे खातो हे पण तुम्हाला कळेल. कारण प्रत्येक ठिकाणी खाण्याची पद्धत पण वेगवेगळी असते. जसं की कोणी पुरणपोळी आणि दूध मिक्स करून खातं, तर कोणी आमटी आणि पुरणपोळी खातं. तर मला बेसिकली ना पुरणपोळी आणि दूध खूप आवडतं आणि आमटी आणि भात खूप आवडतं. सो अशा प्रकारे आम्ही पुरणपोळी आणि आमटी भात खातो. तर मग तुम्ही कशाप्रकारे पुरणपोळी खाता हे पण मला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि आता आम्ही जस्ट नाश्ता करायला बसलेलो आहे. चहा पितोय. प्रवीण पण बसले, त्यांना ब्लॉगमध्ये यायचं नाहीये. काय यायचं नाही तुम्हाला दाखवते. अरे 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 दाखवते, एक मिनिट आहे. बघा बघा बघा. त्यांना काही ब्लॉगमध्ये यायचं नाही, म्हणजे मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली पण त्यांना काही यायचं नाही ब्लॉगमध्ये. फक्त बघतात लांबूनच. असं होते. तर ते माझा व्हिडिओ पण शूट करतील. प्लस आहे आपल्याकडे स्टँड, त्याचा पण आपण उपयोग करूयाच. सो चला आता पहिला नाश्ता करून घेते आणि मग पुरणपोळी बनवायला सुरुवात करते. तर व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघत राहा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो यस, आपण आता स्टार्ट करतोय. तर मी सुरुवातीला ते नाही डाळ आधी शिजवून घेते, त्याच्यानंतर मग पीठ मळते. जोपर्यंत आपली डाळ शिजते तोपर्यंत मग पीठ मळून घेते. सो आता चणा डाळ घेतलेली आहे. पाव किलोच करणार, थोडंच करणार कारण की आम्ही दोघंच राहतो. सो थोडंच पुरणपोळ्या करणार आहोत आम्ही. चला स्टार्ट करूया. सो प्रवीण गेलेत मार्केटला कारण की ओलं खोबरं नाही आहे. आणि मी बेसिकली आमटी करताना ओलं खोबरं वापरते कारण की ओल्या खोबऱ्यामुळे ना टेस्ट खूप छान येते. सुकं खोबरं पण वापरतात, पण ओल्या खोबऱ्याची टेस्ट त्या आमटीला एकदम वेगळी आणि खूप छान लागते. सो म्हणजे आमचं पूर्ण फॅमिली ॲक्च्युली ओलं खोबरंच वापरतो. सो खूप छान टेस्ट लागते ओल्या खोबऱ्याची. तर ते आता गेलेत मार्केटला, तोपर्यंत आपण आपलं काम करूया. डाळ घेतली आहे तर वॉश करून घेते. कुकर ठेवलेला आहे आता. तर आता आपण तोपर्यंत पीठ मळून घेऊया. सो मी गव्हाचं पीठ आणि मैदा हे दोन्ही मिक्स करणार आहे. फक्त मैद्याच्या पोळ्या नाही खात आम्ही, त्यामुळे गहू आणि मैदा हे दोन्ही मिक्स करतो. चुप बस पागल. सो मी इथे गव्हाचं पीठ आणि मैद्याचं पीठ मिक्स केलंय. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते. आता हे गरम तूप टाकते त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेते. पुरणपोळीचं पीठ जेवढं तुम्ही चांगलं मळाल ना तेवढी पोळी छान येते. सो पीठ एकदम एकजीव झालं पाहिजे.
जेवढं छान मऊ पीठ असेल ना तेवढी आपली पोळी छान बनते. सो असं आवटावं लागतं. गावाकडे लोक काय करतात माहिती आहे का? गावाकडची लोक ना पाट्याचा जो वरवंटा असतो ना त्या वरवंट्याने पीठ असं स्मॅश करतात एकदम आणि एकजीव करतात आणि असं जोरात असं वापरतात. मी जेव्हा होते ना गावाला तेव्हा बघितलेलं. सो आपल्याकडे आता पाटा नाहीये, वरवंटा पण नाहीये. आपण आपला हाताचा जोर लावून करायचं. कारण की जेवढं पीठ छान तुम्ही मळाल ना तेवढी पुरणपोळी छान होणार. सो अशा प्रकारे छान पीठ मळून झालेलं आहे आपलं, एकदम मऊ असं. डाळ बघूया आपण आपली शिजली का. ओके, शिजलेली आहे. हे बघा आपली डाळ शिजलेली आहे छान. सो बेसिकली ती अशी झाली पाहिजे. थोडा ब्रेक घेतलाय आणि आईस्क्रीम चालू आहे आमची. एवढं. सो आता आपण आपली डाळ काढून घेऊयात. हेच पाणी ॲक्च्युली खूप विशेष आहे कारण की याच्यानेच आमटी बनते. सो इथे मी पॅनमध्ये गूळ काढून ठेवला आहे. आता याच्यामध्ये डाळ ॲड करते. तर आता आपण हे गूळ आणि डाळ मिक्स करतो. छान शिजवून घेतो त्यामध्ये एक जीव. फक्त गूळ मेल्ट होईपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कारण की डाळ आपली शिजलेली आहे. नाहीतर मग पुरण एकदम मऊ पडतं आणि एकदम पातळ पुरण नाही चालत. आता याच्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर टाकूया. थोडीशी जायफळ आणि मिक्स करून घेऊया सगळं. तुम्हाला हवं असेल तर बडीशेप पावडर पण ॲड करू शकता. आता आपला गूळ मेल्ट होत आलाय. सगळं गूळ एकदम मेल्ट झाला की आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत. आपला गूळ एकदम मिक्स झाला आहे पुरणामध्ये. आता थोडं थंड झाल्यावरती माझं पेस्ट करून घेऊया मिक्सरला. सो आता आपण आमटी बनवायला घेतोय. तर खलबत्त्यामध्ये वाटणार आहे कारण की खलबत्त्यामध्ये वाटलं तरच टेस्ट छान येते. याच्यामध्ये फक्त घेतले कोथिंबीर घेतली आहे आणि
ओलं खोबरं घ्यायचं आहे आणि लसूण आणि जिरं टाकूया. आता हे छान कुटून घेऊयात. हे असं केल्यानेच ना आमटी खूप टेस्टी बनते. आणि ओलं खोबरंच यूज करा, त्याने खूप आमटीला एकदम गावरान टेस्ट येते. सो असं आपल्याला वाटून करायचं आहे. आणि हे खोबरं किसून का घ्यायचं, कारण की आमटीमध्ये असंच खोबरं लागतं. आणि मिक्सरला वाटल्यामुळे काय होतं ना की त्याची पूर्ण पेस्ट बनते, आणि पेस्ट झाली ना की तेवढी आमटीला टेस्ट येत नाही. हे जर असं रॉ मटेरियल, हे जर असं असेल ना तरच आमटी खूप छान आणि गावरान टेस्ट देते एकदम. आता आपण जो मसाला केला होता, वाटण जे केलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे. मीठ टाकूया, हळद, कश्मीरी लाल पावडर आणि घाटी मसाला. आमटी खायची ना तर घाटी मसाल्याचीच खायची. हे असं झालं पाहिजे. आता छान आपला मसाला भाजला याच्यामध्ये. आता आपण जे मगाशी पाणी काढलं होतं ते ॲड करूया. आता आपण आमटीला बॉईल व्हायला ठेवून देऊया. बघा मस्त अशी आमटी झालेली आहे आपली. तर्री बघा खूप छान आलेली आहे. आता बॉईल झाली की बंद करू. आपली आमटी छान झालेली आहे, मस्त तरी पण येते. हे बघा छान तरी आलेली आहे आणि कटाची आमटी आपली रेडी झाली आहे. आता सो यस, आपली आमटी भात झालेला आहे. आणि आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊया. असा उंडा तयार करायचा आहे आणि त्यात पुरण भरायचं आहे, जेवढं होईल तेवढं. आणि मग असं कवर करून घ्यायचं. हलक्या हाताने लाटून घ्यायचे. बघा आपली पोळी किती छान होते, गोल आणि फुटतही नाही आहे. सो हलक्या हाताने एकदम लाटून घ्यायची आहे. अजिबात मी त्याला पलटी मारली नाही किंवा काही केलं नाही आहे. यस. सो आता आपण एक पलटी मारून
मागची बाजू लाटून घेऊया. सो थोडंसं तूप लावायचं आहे तव्याला आणि पोळी सोडून द्यायची. गॅस फास्ट करायचा. सो आता आपण आपली पोळी उलटून घेऊयात. तोपर्यंत आपण दुसरं बनवायला घेऊयात. सो आता आपण दुसरी पोळी लाटायला घेऊयात. जर पोळी फुगली तरच तुमची पोळी छान आहे असं म्हणायचं. मस्त पोळी आपली फुगलेली आहे टम्म अशी. सो अशा प्रकारे आपला आजचा पोळी विशेष पुरणपोळी आमटी भात असा ब्लॉग झालेला आहे छान. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटतोय हे नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि माझी पोळी बनवलेली तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त खमंगाचा आवाज येतो. छान तूप लावून पोळी खरपूस भाजलेली आहे मस्त. झाला आता फक्त आता 2 उरलेत नैवेद्यासाठी. बघू आता सोसायटीमध्ये यावर्षी ॲक्च्युली फर्स्ट टाईम आहे, करतात की नाही मला माहीत नाही. बघू. आमच्या सोसायटीमध्ये पोळी केली तर तुम्हाला दाखवेनच, नाहीतर माहीत नाही. बघू आता. सो ॲक्च्युली थोडा वेळ मी रेस्ट केला आणि त्यानंतर बाहेरून बघते तर काय, प्रवीण बघा पूर्ण तुटून पडले अक्षरशः पुरणपोळीवरती. आहे बघा. मस्त घेतलेली आमटी पुरणपोळी खाऊन झालेली आहे. आता आमटी भात खात आहेत. दूध पोळी खाऊन झालेली त्यांची आणि त्यांना खूप आवडली आहे खरं तर. डोळा मारा तुम्ही फक्त. त्यांची सवय का जाणार नाही आहे. असो, इथे आपली आहे पुरणपोळी, दूध आहे, आमटी छान कटाची आणि इला काय राहो. सो येस, आता कळलेलं आहे की आता सोसायटीमध्ये फायनली होळी सेलिब्रेट होती आहे. तर आता सगळे खाली गेलेले आहेत आणि आता ते सगळं करतात होळीसाठी. तोपर्यंत मी रेडी होऊन घेते. चला, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा.
सो येस फायनली मी रेडी झाली आहे आणि आता खाली चालली आहे होळीसाठी आणि आता खालीच भेटूयात मग. फिरवा असा या ताई आता रांगोळी काढतायत. आलेत सगळे आता. हा हो आणस. आता आम्ही चाललोय सगळे होळी करायला. व्हिडिओ कंटिन्यू बघा, लाईक करा, शेअर करा. चला सो फायनली होळी लावलेली आहे. पेपर पेपर टाकायचे चारी बाजूने लावा, इथून पण लावा. खाली लाव खाली लाव म्हणजे कापून टाकायला. नारळ ठेवलं जावा. हा टाकलाय. नारळ नंतर टाकतात ना. हा हे करायचं. जावा जा. नारळ आत्ताच टाकायचं. होळीच आला होळीच पेटलंय ना आप्पा. पेटलं ना का? हा पेटणार साईड न टाका पाणी आतमध्ये टाक. त्याला वारा लागला ना. पेटतंय ना तर आप्पा. पेट्रोल टाका. हा टाका 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 नाही तर पेटणार नाही. ते पेटणार नाही पण विषय पेटत नाही म्हणलं. हो हा झालं ना. झालं पेटले तर तसं साईडने शेती आहे. शेणाच्या ह्याच्यावरती आहे ना त्याच्यावर नाही तर पेटलं तर तसं लय. आता पेटायला फ्लायओव्हरवर जा. ॲडव्हान्स आहे हो आपण. सीएनजी होतं मग. चला बंगला बोला चला पुढं. टाका टाका बॉटल टाका. पेट्रोल आहे ते. हो दादा ते फाटल ते कधी फाटल. हा हेच आहे. चला वाजवा ताट वाजवा. हा अरे पोरं पोरांना पोरांना घे. चला आपण बोंबलं. घ्या घ्या तुला बोंबलं ही. बाबा 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 बाबा. अरे बोंबला की हेच आहे. चला या या चला. ए रितेश बोलवतात पोरांना. सो झालंय फायनली सेलिब्रेशन होळीचं. गोल मीरा गोल.
प्रवीणचा आवाज मोठा आहे. सो आमची रंगपंचमी सुरू झाली आहे. प्रवीण चाललेत गावाला उद्या. यांनी लावला मला पहिला कलर. हे बघा अरे बाप रे, हॅपी होली. तुम्ही पण लावा त्यांना. हॅपी होली, हॅपी होली. तिला माहित नाही, ती गपचूप बसली आहे. मला लाव मला अरे पप्पाला लाव, पप्पाला होय ग काटे. पप्पाला लाव. चालले गावाला हेच एकटेच. आता चाललोय आणखी. खेळा होळी, तुम्ही खेळा. आले आमची. ऑरेंज. हॅपी होली. चला, आज छान होळी झालेली आहे आणि होळीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. रंगपंचमी.